नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला खूपच रंजक वळण पाहायला मिळत आहेत. आपल्याला असं पाहायला मिळतं आहे की सिद्धूने आदित्यला किडनॅप केलेलं असतं आणि पारूला तिथे बोलवलेलं असतं. परंतु पारू सर्व खुलासा करते आणि सिद्धूला सांगते की आदित्यचं लग्न त्या भावनाशी नाही तर वेगळ्याच मुलीशी होत आहे आणि भावना ही लक्ष्मीचीच मुलगी आहे आणि तू सिंचनाचा भाऊ आहेस म्हटल्यावर तू त्यांचा नातेवाईक आहेस, तर तू हक्काने तिथे लग्नाला येऊ शकतो. हे कळल्यावर मात्र सिद्धूला खूप आनंदाचा खतरनाक असा धक्का बसलेला असतो. त्याने आदित्यला सोडून दिलेला आहे आणि तो अगदी नटून थटून सगळ्यांच्या आधी लग्नाच्या पॅलेसवर पोचलेला असतो. आई आणि आजी बाबा सगळेच त्याला म्हणतात की अरे सिद्धू, तू इथे सगळ्यांच्या आधी नटून थटून कसा काय पोचला आहेस? तू तर अशी शपथ घेतली होतीस ना की या लग्नात येणार नाहीस म्हणून. त्यावेळेस आजी म्हणते की हा याच्या अगदी आजोबांवर गेलाय, हा अगदी छुपा रुस्तम आहे, याची पुढची चाल काय आहे तो अजिबात आपल्याला कळू देत नाही. सिद्धू मात्र अगदी लाजत असतो आणि हसत असतो. तो कोणाला ह्याचं काहीही उत्तर सांगत नाही, पण तो आलेला असतो फक्त भावनाला पटवण्यासाठी. इतक्या दिवस ज्या गोष्टीच्या आतुरतेने सिद्धू वाट बघत असतो की भावनाचा पत्ता शोधायचा, तिचं नाव गाव शोधायचं आणि एका झटक्यात पारूने त्याला ही सर्व माहिती सांगितलेली असते आणि म्हणून सिद्धू प्रचंड खुश झालेला असतो की आता भावनाला तो त्याच्या मनातल्या भावना नक्कीच सांगणार. हे पाहणं खूप रंजक ठरेल.